मित्रांनो, सीईटीचा निकाल लागल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे कॅप प्रोसेस म्हणजेच सेंट्रलाइज्ड ॲडमिशन प्रोसेस. अनेक विद्यार्थ्यांना चांगला सीईटी स्कोर असून पण कॅप प्रोसेसमधील चुका महागात पडतात आणि त्यांना अपेक्षेप्रमाणे कॉलेज मिळत नाही. म्हणूनच या व्हिडिओमध्ये आपण रजिस्ट्रेशनपासून फायनल ॲडमिशन पर्यंतची संपूर्ण कॅप प्रोसेस स्टेप बाय स्टेप समजून घेणार आहोत. तसेच कॅप राऊंड, ऑप्शन फॉर्म फिलिंग, मेरिट लिस्ट, कॉलेज अलॉटमेंट आणि इन्स्टिट्यूट लेवल राऊंड याबाबतची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, LLB सीईटीसाठी असणारी जी ॲडमिशन काउन्सिलिंग आहे ती ग्लोबल ऑनलाईनमध्ये सुरू करण्यात आलेली आहे. तर या काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला 1-on-1 काउन्सिलर ॲक्सेस दिला जातो. तुम्हाला मिळालेले मार्क्स आणि तुम्हाला कुठल्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे याविषयी डिस्कशन केलं जातं. तसंच विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वर्षीचा जो कट ऑफ होता, मागच्या वर्षीचे जे ॲडमिशन होते त्यानुसार कुठल्या कॉलेजला तुमचा नंबर लागू शकतो याविषयी डिसिजन देणं असेल किंवा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, तर अगदी कॅप राऊंडच्या नोटिफिकेशन पासून तर तुमच्या कॉलेजच्या ॲडमिशन पर्यंत या सर्व स्टेपमध्ये ग्लोबल ऑनलाईनचे ॲडमिशन काउन्सिलर्स तुम्हाला मदत करणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर दिलेल्या नंबर्सवरती कॉन्टॅक्ट करा आणि ही काउन्सिलिंग जॉईन करून महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेण्याची तयारी सुरू करा. तर सुरुवातीला आपण कॅप म्हणजे काय ते पाहूयात. तर सीईटी परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी कॅप प्रोसेस सुरू केली जाते आणि या प्रक्रियेमधून महाराष्ट्रातील विविध कॉलेजेसमध्ये प्रवेश दिला जातो. ही जी प्रोसेस आहे ती सीईटी सेलच्या मार्फत राबवली जाते आणि विद्यार्थ्यांचा सीईटी स्कोर, मेरिट रँक, कॅटेगरी, रिझर्वेशन आणि कॉलेज प्रेफरन्सेस यांच्या आधारे विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट केले जातात. तर या प्रोसेसमध्ये सगळ्यात पहिली पायरी म्हणजे ऑनलाईन रजिस्ट्रेशन्स आणि हे रजिस्ट्रेशन्स विद्यार्थ्यांनी कॅपच्या पोर्टलवरती जाऊन करायचे असतात. त्या रजिस्ट्रेशनमध्ये स्वतःची वैयक्तिक आणि शैक्षणिक माहिती जी आहे ती सीईटी सेलला द्यायची असते. ज्याप्रमाणे तुम्ही सीईटीचा फॉर्म भरला होता त्याचप्रमाणे तुम्हाला सीईटीच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन तिथे तुमचं एक नवीन लॉग इन क्रिएट करावं लागणार आहे. त्यामध्ये तुमचे पर्सनल डिटेल्स, अकॅडमिक डिटेल अपडेट करावे लागणार आहेत. त्यानंतर पुढची जी स्टेप असणार आहे, स्टेप 2 मध्ये तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतात. एकदा की तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण झालं त्यानंतर जे डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड आहेत, उदाहरणार्थ तुम्हाला सीईटीचे डॉक्युमेंट्स द्यावे लागतात, एज्युकेशनल डॉक्युमेंट्स द्यावे लागतात, डोमिसाईल असेल, कॅटेगरी डॉक्युमेंट्स असतील किंवा इतर रिझर्वेशनचे डॉक्युमेंट असतील, ते तुम्हाला फॉर्मसोबत तिथे अपलोड करावे लागतात. त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही हे डॉक्युमेंट्स अपलोड करता त्यावेळेस स्टेप 3 मध्ये या डॉक्युमेंटची ई स्क्रूटनी आणि व्हेरिफिकेशन होतं. थोडक्यात सीईटी सेलची जी एक्सपर्ट कमिटी असते ती कमिटी विद्यार्थ्यांच्या अर्जांची आणि कागदपत्राची पडताळणी करते आणि त्याच्यामध्ये जर काही त्रुटी, काही दोष आढळले, काही क्वेरीज असतील तर त्या क्वेरीज विद्यार्थ्यांना पाठवल्या जातात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जर काही चेंजेस करायचे असतील तर ते चेंजेस करण्यासाठी तुम्हाला वेळ दिला जातो. पुढे मग चौथ्या स्टेपमध्ये तुमच्या ॲप्लिकेशन्सवरनं, तुमच्या डॉक्युमेंट्सवरनं एक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट बनवते. ज्यावेळेस ही ई स्क्रूटनी पूर्ण होते त्यानंतर ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट प्रसिद्ध केली जाते आणि या यादीमध्ये विद्यार्थ्यांनी स्वतःची माहिती जी आहे ती काळजीपूर्वक तपासणे गरजेचं असतं. जसं की तुमचं नाव त्याच्यामध्ये मेन्शन असतं, कॅटेगरी मेन्शन असतं, तुमचा रिझर्वेशनचा स्टेटस, सीईटी स्कोर आणि इतर तुमचे डिटेल्स त्याच्यामध्ये दिले असतात. जर तुम्हाला त्याच्यामध्ये काही चुका आढळल्या तर सीईटी सेल तुम्हाला ग्रीव्हियन्स विंडो सुद्धा ओपन करून देते आणि या ग्रीव्हियन्स विंडोद्वारे तुमची तक्रार तुम्ही तिथे नोंदवू शकता आणि गरज असल्यास तुम्हाला अधिकची जी कागदपत्र आहेत ती पुन्हा अपलोड करावे लागतात. त्यासाठी तुमच्याकडे सर्व सपोर्टिंग डॉक्युमेंट्स असणं गरजेचं आहे. ते डॉक्युमेंट्स तुम्ही तिथे अपलोड करून जे चेंजेस तुम्हाला तुमच्या डिटेल्समध्ये, मेरिट लिस्टमध्ये करायचे आहेत ते चेंजेस करून घेऊ शकता. त्या पुढच्या स्टेपमध्ये ज्यावेळेस विद्यार्थ्यांनी हे ऑब्जेक्शन घेतलेले असतात ते ऑब्जेक्शन क्लिअर केल्यानंतर पुढच्या स्टेपमध्ये तुम्हाला फायनल मेरिट लिस्ट दिली जाते आणि त्यानंतर पुढच्या ॲडमिशन प्रोसेससाठी हीच फायनल मेरिट लिस्ट जी आहे ती ग्राह्य धरली जाते. म्हणजेच फायनल मेरिट लिस्टमध्ये तुमची जी कॅटेगरी असेल, तुमचं जे नाव असेल, तुमचे जे मार्क्स असतील हे आता फायनल असतील आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे चेंजेस तुम्हाला पुढे ॲडमिशन प्रोसेसच्या वेळेस करता येत नाहीत. तर पुढची 7वी आणि सगळ्यात महत्त्वाची स्टेप म्हणजे ऑप्शन फॉर्म फिलिंग. कारण याच स्टेपमध्ये तुम्हाला कुठलं कॉलेज मिळू शकतं आणि तुमचं ॲडमिशन कुठं होईल आणि अल्टिमेटली तुमचं फ्युचर डिसाईड करणारी ही स्टेप असणार आहे. कारण तुम्ही कुठल्या पद्धतीने तुमचे ऑप्शन्स फिल करता, कशा पद्धतीने कॉलेजची प्रायोरिटी देता
किती कॉलेजेस ॲड करता त्यानुसार तुम्हाला इथे कॉलेज अलॉट केले जातात. तर इथे तुम्हाला कॉलेजेसचा क्रम निवडायचा असतो आणि याचा ॲडमिशनवरती मोठा परिणाम होतो. तुम्ही जेवढे इथे ऑप्शन्स देता त्याच्यामध्ये हायर ऑप्शन्स जे असतात त्याच्यामध्ये ॲडमिशनचे बेटर चान्सेस तुम्हाला असतात. आणि हा जो प्रेफरन्स द्यायचा असतो हा प्रेफरन्स प्रिव्हियस इयरचा कट ऑफ आणि इतर गोष्टींना विचारात घेऊन द्यावा लागतो. पुढे मग 8व्या स्टेपमध्ये कॉलेज अलॉटमेंट केलं जातं. इथे विद्यार्थ्यांचा रँक, कॅटेगरी, रिझर्वेशन, कॉलेजेसचे प्रेफरन्सेस या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन कम्प्युटराइज सिस्टीमद्वारे सीटचं वाटप केलं जातं. याला आपण सीट अलॉटमेंट म्हणतो. आणि ही प्रोसेस जी आहे ती ऑटोमेटेड आहे. इथे तुम्हाला समजतं की तुम्हाला कुठल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळत आहे आणि त्यानंतर तुम्हाला तिथे डिसिजन घ्यायचा असतो की तुम्हाला हे अलॉटमेंट जे आहे ते ठेवायचं आहे का, तुम्हाला तिथे ॲडमिशन घ्यायचं आहे का, तुम्हाला पुढच्या राऊंडला अपियर व्हायचं आहे. तर इथे तुम्ही सीट ॲक्सेप्ट करू शकता किंवा बेटरमेंट करू शकता. जर तुम्ही सीट ॲक्सेप्ट केलं तर तुम्हाला तिथे ॲडमिशन घ्यावं लागतं. जर बेटरमेंट केलं तर तुम्ही नेक्स्ट राऊंडसाठी सुद्धा अपियर होऊ शकता. जर तुम्ही सीट ॲक्सेप्ट केलं तर तुम्हाला कॉलेजवरती ॲडमिशन घेण्यासाठी जावं लागतं. त्यासाठी कॉलेजला व्हिजिट करायचं. त्याच्यानंतर तुमचे जे ओरिजिनल डॉक्युमेंट आहेत ते व्हेरीफाय करून घ्यायचे. ॲडमिशन फीज पे करायची आणि तुमचं ॲडमिशन तिथे कन्फर्म करायचं. जर तुम्ही बेटरमेंट केलं असेल तर नेक्स्ट राऊंडचं अलॉटमेंट झाल्यानंतर तुम्हाला तिथे या स्टेप्स फॉलो करून ॲडमिशन कन्फर्म करता येतं. जेव्हा फर्स्ट राऊंड कंप्लीट होतो, जेवढ्या विद्यार्थ्यांचे ॲडमिशन होतात ते विद्यार्थी कॅप राऊंडच्या प्रोसेसच्या बाहेर जातात आणि उरलेले जे विद्यार्थी आहे ज्यांनी बेटरमेंट केलेलं आहे किंवा ज्यांना अलॉटमेंट मिळालं नाही तर ते सेकंड नंबरच्या कॅप राऊंडला ॲपियर होतात. इथे मग सुरुवातीला फर्स्ट राऊंडमधल्या ज्या वॅकंट सीट आहेत त्या विद्यार्थ्यांना ऑफर केल्या जातात. सेकंड राऊंडचं अलॉटमेंट केलं जातं. इथे मग मेरिट लिस्ट आणि असणाऱ्या वॅकन्सीज याच्यावरती सेकंड राऊंडला अलॉटमेंट होतं. सेकंड राऊंड नंतर तुम्हाला तिथे ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही तुमचं ॲडमिशन तिथे कन्फर्म करू शकता. अदरवाईज तुम्ही थर्ड कॅप राऊंडला सुद्धा ॲपियर होऊ शकता. आता तिसऱ्या कॅप राऊंडमध्ये उरलेल्या ज्या सीट्स आहेत त्या डिस्प्ले केल्या जातात. नवीन रजिस्ट्रेशन जर कुणाला कॅप प्रोसेससाठी करायचं असेल तर थर्ड राऊंडमध्ये तुम्ही ते करू शकता. इथे परत तुम्हाला नवीन मेरिट लिस्ट प्रोव्हाइड केली जाते आणि कॅप राऊंड 3चं अलॉटमेंट केलं जातं. तर हा साधारणतः शेवटचा कॅप राऊंड असतो आणि ज्या फर्स्ट आणि सेकंड राऊंडमध्ये उरलेल्या जागा आहेत त्या कॅप राऊंड 3मध्ये भरल्या जातात. आता ज्या वेळेस थर्ड कॅप राऊंड नंतर सुद्धा वॅकन्सीज शिल्लक राहतात त्यावेळेस इन्स्टिट्यूट लेवल राऊंड घेतले जातात. इथे मग सुरुवातीला सीईटी सेल वॅकंट सीट डिस्प्ले करते. त्यानंतर कॉलेजेस इन्स्टिट्यूट लेवल राऊंड ऑर्गनाईज करतात. मग हा जो इन्स्टिट्यूट लेवल कॅप राऊंड असतो तो कॉलेज कंडक्ट करतं. त्यानंतर विद्यार्थ्यांना ऑनलाईन फॉर्म सबमिट करावे लागतात आणि कॉलेजेस आपली मेरिट लिस्ट प्रिपेअर करतात. मग ही जी प्रिपेअर केलेली मेरिट लिस्ट आहे ती तुम्हाला एकतर कॉलेजच्या वेबसाईटवरती मिळू शकते किंवा कॅप पोर्टलवरती सुद्धा ही मेरिट लिस्ट अपलोड केली जाते. त्यापुढे मग इन्स्टिट्यूट लेवल ॲडमिशन होतात. इथे मग विद्यार्थ्यांना ॲडमिशनची अपॉर्च्युनिटी दिली जाते. त्यांचे डॉक्युमेंट व्हेरीफाय केले जातात. विद्यार्थी फीज पे करतात आणि कॉलेजेस इथे ॲडमिशन कन्फर्म करतात. म्हणजे हा जो इन्स्टिट्यूट लेवल राऊंड आहे तो पूर्णतः कॉलेजच्या लेवलवरती होतो. फक्त मेरिट लिस्ट तुम्हाला कॅपच्या पोर्टलवरती डिस्प्ले केली जाते. तर मग अशा पद्धतीने कॅप प्रोसेसचा हा जो प्रवास आहे तो रजिस्ट्रेशन पासून सुरू होतो तर इन्स्टिट्यूट लेवलपर्यंत संपतो. तुमची एक चूक तुमच्या ॲडमिशनवरती परिणाम करू शकते. त्यामुळे तुमचे जे सर्व कागदपत्र आहेत ते व्यवस्थित अपलोड करा. मेरिट लिस्ट व्यवस्थित चेक करा. जास्तीत जास्त कॉलेजचे प्रेफरन्सेस द्या आणि कोणतीही डेडलाईन इथे चुकवू नका. व्यवस्थित जर तुम्ही स्ट्रॅटेजी बनवली तर नक्कीच तुम्हाला चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळणं पॉसिबल होईल. आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये ग्लोबल ऑनलाईनची ॲडमिशन काउन्सिलिंग सुद्धा तुम्हाला मदत करणार आहे. तर या काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला 1-on-1 काउन्सिलर ॲक्सेस दिला जातो. तुम्हाला मिळालेले मार्क्स आणि तुम्हाला कुठल्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे याविषयी डिस्कशन केलं जातं. तसंच विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वर्षीचा जो कट ऑफ होता, मागच्या वर्षीचे जे ॲडमिशन होते त्यानुसार कुठल्या कॉलेजला तुमचा नंबर लागू शकतो याविषयी डिसिजन देणं असेल किंवा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल तर अगदी कॅप राऊंडच्या नोटिफिकेशन पासून तर तुमच्या कॉलेजच्या ॲडमिशन पर्यंत या सर्व स्टेपमध्ये ग्लोबल ऑनलाईनचे ॲडमिशन काउन्सिलर्स तुम्हाला मदत करणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर दिलेल्या नंबर्सवरती कॉन्टॅक्ट करा आणि ही काउन्सिलिंग जॉईन करून महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेण्याची तयारी सुरू करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. ग्लोबल ऑनलाईनला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ॲडमिशनची तयारी सुरूच ठेवा. थँक्यू.